नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग। आणि मी मस्त रेडी झाले कारण की बाप्पांची आता पूजा सुरू होणार आहे। ब्राह्मण येतीलच थोड्या वेळात, आज म्हणजे अर्धा तासात आहे, आता येतील। तोपर्यंत मी रेडी झाले मस्तपैकी। मी साडीमध्ये कशी दिसते सांगा, ही साडी कशी दिसते मी याची लिंक पण देते खाली तुम्हाला, ठीक आहे। सो इथे आम्ही आधी बाप्पांना जस्ट म्हणजे असं मखरात ठेवून गेले, अजून पूजा नाही झालेली, ब्राह्मण येतात मग पूजेसाठी तिथे ठेवलंय बाप्पांना ऑलरेडी, नंतर पूजा सुरू होईल। तर आमचे बाप्पा कसे दिसतात सांगा, खूपच सुंदर आणि असं प्रसन्न वाटते मला, सकाळी सकाळी खूप छान वाटते। त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतली बाहेर मांडवामध्ये। आणि मी बघा कशी, मला सांगा माझी रांगोळी कशी झाली ती। मी छानपैकी म्हटलं आता वेळ आहे अजून ब्राह्मणाला यायला, भटजींना यायला, मग तोपर्यंत म्हटलं रांगोळी कंप्लीट करून घेते। रांगोळी मी रात्रीच काढणार होती पण रात्री मला वेळ नाही मिळाला कामामुळे। आणि माझी रांगोळी कशी झाली आहे नक्की सांगा कमेंटमध्ये। त्यानंतर इथे ब्राह्मण आले आणि इथे आता पूजा स्टार्ट झाली आहे। आता आमची पूजा करतायत, पूजेनंतर मग आरती होईल, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते अजून पुढचा दिवस कसा माझा जातोय ते, तो ठीक आहे। आणि सोडून द्या, हात जोडायचे आहे, गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे बघा जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती दर्शन श्रावण मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय। नंतर आता सगळं आवरल्यानंतर आता आमची प्रसादाची तयारी चालू आहे। इकडे मम्मींनी प्रसाद करायला घेतलाय ऑलरेडी। प्रसादाच्या शिऱ्याची बातच काय और असते नाही का, त्याची चव पण वेगळीच असते एक। तर हा बघा तयार होतोय आणि एक प्रसन्न वातावरण, बाप्पा घरात बसल्यापासून एक घरात असं प्रसन्न वातावरण निर्माण झाले, खूप छान वाटते मला पण। त्याच्यानंतर हे बघा इकडे मी इकडे ड्रायफ्रुट्स वगैरे कापत बसली होती शिऱ्यासाठी सर्व, आणि आमचं असंच हसी मजाक चालू होता। त्याच्यानंतर इकडे आई बसते, आईनी पण काम घेतलं, आईने वेलची सोलायला लावलेली आहे इकडे। आणि इकडे बाप्पांजवळ बसलेत, बाबा बाप्पांजवळ बसलेत असं बोलायचं होतं ना, बाबा आमचे बाप्पांजवळ मस्तपैकी बसलेले आहेत। आणि हे आहेत आमचे बाप्पा। तर आणि रुद्र मात्र अजूनही झोपलेला आहे, आम्ही मुद्दाम उठवलं नाही कारण की तो उठला लवकर की पुन्हा चिडचिड रडारड, बाप्पा घरात आहे रडारड नकोय घरात, म्हणून आम्ही त्याला मुद्दाम उठवलंच नाही। म्हटलं त्याला झोप झाल्यानंतर तो फ्रेश होईल व्यवस्थित, नंतर मग व्यवस्थित खेळेल वगैरे। त्याच्यानंतर मी घेतले मोदक करायला, उकडीच्या मोदकांचं बेत आलंय। ते उकडीचं पीठ खूप गरम होतं म्हणून मी थोडं काढत होते आधी, खूप जास्त गरम होतं म्हणून तुम्ही सांगाल ही काय असं एवढूसं काढते, तर ते खूप गरम होतं म्हणून मी अशी काढत होती। त्याच्यानंतर इकडे मम्मीने मला सारण करून द्यायला लावलंय मोदकांसाठी, नारळ वगैरे भाजायला लावलंय एका साईडला, आणि पीठ मळून वगैरे घेते। आणि इकडे आईंनी आमच्या आज अळूवडीचा बेट आखलेला आहे, त्याच्यामुळे त्यांची इकडे अळूवडीची तयारी चालू आहे आणि माझे मोदक बनवायचं काम चालू आहे। तर आज जेवणामध्ये मोदक, डाळ, भात, वांगा बटाटा, अळूवडी असा सगळा बेत आहे। हे बघा मोदक, तर माझी तयारी चालूच आहे मोदकांची। तोपर्यंत इकडे मला खूप उशीर लागतो कारण की मी एकटीच मोदक करायला बसली आहे, त्याच्यामुळे मग मम्मीने इकडे दुसरी तयारी स्टार्ट केली, वांग्या बटाट्याची भाजी वगैरे बनवून घ्यायला लावले। त्याच्यानंतर हे बघा माझे अजूनही चालूच आहेत मोदक, खूप उशीर झाला तरी। हे बघा अजून दोन हे भरून आणि एक ऑलरेडी ठेवलेले आहेत, एवढे मोदक केले होते आम्ही। त्याच्यानंतर गुलाबजाम करायला घेतले मी, ते झाल्यानंतर पुन्हा गुलाबजामच्या मागे लागली, नंतर गुलाबजाम केले। मम्मीने मस्तपैकी डाळीला वगैरे फोडणी दिली छानपैकी। आणि जे कोणी नवीन लोक हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे चॅनलला। त्याच्यानंतर आम्ही सगळं आवरल्यानंतर रात्री हे बघा आम्ही 4 जण जागे आहेत, बाकी सर्व झोपले। मी, आप्पा, हे आणि रुद्र, आम्ही 4 जण पत्ते खेळत बसलो होतो। जवळजवळ 3-3:30 पर्यंत आम्ही जागलो। त्याच्यानंतर आप्पा एकटेच जागे होते, नंतर आम्ही झोपलो कारण की जर झोप नाही पूर्ण थोडं तरी झोपायला हवं, जर झोपले नाही तर पुन्हा मग ते फ्रेश नाही वाटणार सकाळी, म्हणून मग आम्ही नंतर झोपून गेलो। थोडा उशीर पत्ते खेळलो आम्ही 4 जण। आम्ही 4 जण पत्ते खेळत होतो। पप्पा आले होते आमचे, पप्पा जागे होते माझे, पण ते काय झोपले नव्हते, पण ते पत्ते नव्हते खेळत, ते असेच बसले होते बाहेर।
तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आता आम्ही सकाळी सकाळी पटापट पुन्हा मी आवरलं आणि पुन्हा रेडी झाली आहे. आज दुसरा दिवस आहे गणपती बाप्पांचा. तर आज बाप्पा जातील कारण की आमचा बाप्पा फक्त 1.5 दिवसाचाच असतो. आणि ही बघा ह्या साडीची पण लिंक मी देते तुम्हाला व्हिडिओच्या खाली. सो जाऊन तुम्हाला आवडलं असतील तर नक्की शॉप करा, ठीक आहे, नक्कीच शॉपिंग करा. तर आणि खूप छान वाटतात, म्हणजे फेस्टिवलमध्ये घालू शकतो आपण आणि इझी वेअर आहेत खूप साड्या. त्याच्यानंतर इकडे मम्मी वगैरे आमची आली होती दर्शनासाठी. मम्मी आणि माझा भाऊ 2 जण आले होते दर्शनासाठी. तर हा इकडे माझा भाऊ बसलाय. त्याच्यानंतर इकडे रुद्रचा बघा काय मस्ती चालू होती. झोके, तो आणि ध्रुव 2 जण मिळून झोके खेळत होते इथे. मग आप्पांनी त्यांना झोके बांधून दिले होते आणि हे बघा कसं मस्ती चालू आहे, फुल एन्जॉय. आंघोळ केली किती वाजता माहिती आहे? 12 वाजता उठून त्याने आज आंघोळ केली, नाश्ता केला आणि नंतर आता खेळ चालू आहेत. तर मला म्हणायला लागला मम्मा मला केळं पाहिजे, बाप्पाजवळचंच पाहिजे, दुसरा केळं नको मला, बाप्पाजवळचंच पाहिजे. मग त्याला बाप्पाजवळचं केळं वगैरे नेऊन दिलं. आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा आणि हाईप पण करा. आणि तुम्हाला दाखवते माझा भाऊ. हा बघा इकडे माझा भाऊ बसलाय कोपऱ्यामध्ये आणि इकडे बाबा पण बसलेत. त्याच्यानंतर मी रुद्रला केळं नेऊन दिलं. आणि प्लीज हाईप करायचं जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते, व्हिडिओ आपला जो प्ले होते त्याच्या खाली कमेंट सेक्शन आहे, कमेंट सेक्शन ते स्वाईप केलं की तिथे तुम्हाला हाईप बटन मिळून जाईल. तर हे बघा. आणि इकडे मम्मी वगैरे गप्पा मारत बसल्यात, मम्मी, आई. त्यानंतर मी आज काय जेवण बनवलं आमच्याकडे ते सांगते, तुम्हाला दाखवते आज काय काय आहे जेवणात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा भात आहे इकडे बनवलेला, भाजी तर अजून शिजती आहे. त्याच्यानंतर डाळ, त्याच्यानंतर इथे खीर बनवले. तर भाजी तर अजून होती आहे. आज वालाची भाजी, वालाचं बिरड आमच्याकडे केलं आजपर्यंत. त्यानंतर जेवणं वगैरे झाली. त्याच्यानंतर विसर्जनाची तयारी करायची. आता हे बघा इकडे चहा पीत बसलेत. आता बाप्पा जातील. 2 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. बाप्पा येतात काय नाही जातात काय, काही कळतच नाही. असं वाटत नाही की म्हणजे असं वाटतं की आणखीन 2 दिवस राहावं बाप्पांनी, आहे का नाही. पण कसं आहे 1.5 दिवसाचं आपला हे आहे, त्याच्यामुळे 1.5 दिवसात बाप्पांना पाठवणंच आहे. थांबू नाही शकत आपण. सो आता आम्ही शेवटची आरती घेतो बाप्पांची घरामधली. त्याच्यानंतर घराबाहेर एक होईल. या केवलम ज्ञानमूर्तिं दद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं एकं नित्यमिमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदूर. त्यानंतर आरती झाली. सगळ्यांनी आम्ही पाया पडलो बाप्पाची. बाप्पाला म्हटलं की बाप्पा आमच्याकडून काही सेवेमध्ये कमी पडलं असेल, काही चुकलं असेल आमचं तुझे सेवा करण्यामध्ये तर आम्हाला माफ कर, असं म्हणून मी बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि म्हटलं पुढच्या वर्षी लवकर ये. बघा ना कसं असतं ना, आपण 2 महिने आधीपासून बाप्पा येण्याची आपण तयारी करत असतो आणि बाप्पा येतो पण आणि 2 दिवसात लगेच जातो पण कळतच नाही कसे दिवस जातात ते, है ना. आता पुढच्या वर्षी बाप्पांना पुन्हा आणूया आपण आणि पुन्हा तोपर्यंत मला खात्री आहे की तोपर्यंत आपण सगळे एकत्रच असणार यूट्यूबवरती. तर आता बाप्पांना आम्ही घेऊन चाललोय विसर्जनासाठी. गाडीमध्येच न्यायचं आहे कारण की पाऊस आहे म्हणून. बाबू पावसात भिजू नको, ताप येईल. आणि इथे आमचे बाप्पा आता निघतायत घरामधून. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. ठेव ना सुपारी ना. सगळा तुम्ही लाईट अशा माझं ठेवले. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. इथं झोपवलं आता तरी आणि आता बाप्पांना बाहेर ठेवतोय. आता बाहेरची आरती एक घ्यायची आहे, जी आपल्या घरची शेवटची आरती असेल बाप्पांची इथली. तर चला आता आरतीला सुरुवात करतो. त्याच्यानंतर बाप्पा निघतील. गाडीमध्ये आम्ही गाडीतूनच नेणार आहेत कारण की पाऊस खूप आहे. सो बाप्पांना गाडीतूनच नेऊया आणि लांब पण खूप न्यायचं आहे त्याच्यामुळे. आणि पुढचे गणपती वाट बघतायत बाप्पांची, थांबलेत वाट बघतायत. बाकी नवरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी सळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचिता फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केश हिरे जडिता मुकुट शोभतो बरा झुंझुंटी नु सोडी थोडी भोगाशा आंबे वाचून कोणती आशा सर्वांतरी झाला पंकजरेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सर्वरीश्वर वरदे तारक संतुनी. जय देवी जय देव हलिंगनांगन वदीन चरण भरण पायन रूप तुझे देव रंजन अनंत पूजन भवे वाळी मदिना. तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वं मम देव देव हरे नमः. बाबा पुत्री स्वभावा करोडि यज्ञं समर्पयामि नारायणास्ति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण त्या त्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी तो मस्तक ज्या ज्या ठिकाणी ते सद्गुरु पाय तुमचे सद्गुरु समर्था निवाळता. आणि आता बाप्पांच्या मूर्तीला मी गाडीमध्ये बसवले. आता रुद्र म्हणतोय की मला पण गाडीत बसायचंय, त्याच्यामुळे त्याला तिकडे बॅक साईडला बाप्पांच्या त्या बाजून तिकडे बसवते त्याला. आणि आप्पा पण बसणार आहेत मूर्ती सोबत मागे पकडून बसायला लागेल. बाबू मांडी घालून बस, मांडी घालून बस. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला. हा व्हिडिओ यायला पण थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी खरंच मनापासून माफी मागते माझ्या यूट्यूब फॅमिलीचे. हा व्हिडिओ पण खूप लेट येतोय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण काय करणार, माझ्याकडे ऑप्शनच नव्हता दुसरा त्याच्यामुळे. कारण की व्हिडिओ अपलोडिंगसाठी मी गावी होते 8 दिवस. मी त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर आले. शूट तर करून ठेवलं, ते नेटवर्क इश्यू होतं त्याच्यामुळे मला जमलं नाही. सो म्हणून मी अपलोड करते. पण मला याची इच्छा होती की आमच्याकडचे गणपती कसं आम्ही सेलिब्रेट करतो, गौरी कशी सेलिब्रेट करतो हे तुम्हाला दाखवावं म्हणून मी शूट केलं. पण मला अपलोड नाही करता आलं वेळेवर, पण काही हरकत नाही. याच्यापुढे मी काळजी घेईल की वेळोवेळी अपलोड करत राहील.
तर एकूण 3 बाप्पा आहेत. तर पुढचे 2 बाप्पा थांबलेत, म्हणजे केव्हापासून आमचा गणपती आला नव्हता ना, आमचे बाप्पा आले नव्हते त्याच्यामुळे. सो आता एकत्र सगळे इथून पुढे जाणार. तर हे बघा एवढे लोक आहेत विसर्जनासाठी सगळेच. आणि पुढे 2 गाड्या आहेत बाप्पांच्या अजून, आणि आमची ही 3री गाडी. सो आता चला, गाड्या थांबल्यात कारण की दर्शन चालू आहे. सो मी आता पुढे चालले कारण की रांगोळी वगैरे काढायला लागेल, बाप्पांना ठेवायचे तिथे. सो बाप्पा येत आहेत मागणं, पण सगळे लोक मागून आहेत, पण मी जाते पटापट पुढे. प्रसिद्ध झाले इथून बाकी आता फोडून द्यायचं ना. गवळीचा सण आला. अशी करा ना, अशी लाईन लावा ना, आता ना मागं फिरा, मग एकच बरोबर येईल. मग तांब्या असून तर पाणी येऊ द्या. विमाननी बाप्पाचं कान धरायला लावलं तर नाही हो, दरवर्षी गणपती बाप्पा गणपती बाप्पा पडलं बघा, वाटी पडलं खोबऱ्याची. गणपती बाप्पा हातात गेले तर बाप्पांसाठी एक गाणं. ही समुद्राची लाट देव पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटामाटाट. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. तर अशा प्रकारे बाप्पांचं विसर्जन झालंय. सो आता आम्ही निघतोय पुन्हा घरी जाण्यासाठी. तर आता इथून पुन्हा पायी चालत जाऊन इथे प्रसाद वाटायचं काम चालू आहे. तर रुद्र बघा पटापट प्रसाद घेण्यासाठी पटापट चालतोय. सो आम्ही आता प्रसाद घेतो बाप्पाचा आणि निघतो. गाडीजवळ जायचं आहे चालत चालत अजून. त्याच्यानंतर तिथून पुन्हा गाडीत बसून पुन्हा घरी जायचं आहे. त्याच्यात आता घरी खूप कामं पडली आहेत. जेवण वगैरे बनवायला लागेल. सो तुम्हाला ब्लॉग कसं वाटला तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये बरं का. आणि आमच्या बाप्पांचं 2 दिवस. तर ही बघा आपल्या इकडे गाडी पार्किंग. आणि हे बघा आता पोचलो घरी आणि बाबा बसले आहेत मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन पूजा करत बसलेत. जपमाळ घेतली त्यांनी नामस्मरण करण्यासाठी. आणि आम्ही आता जस्ट पोचलो. आता पटापट फ्रेश होतो, त्यानंतर स्वयंपाक वगैरे करतो. भेटूया थोड्या वेळात. तर फायनली आता स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि मी आता बसली फ्रेश होऊन. आणि रुद्रने बघा काकडी खायला लावली इकडे. आणि बाप्पा गेल्यामुळे घर कसं सुनं सुनं झालंय बघा. तर चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. आता आपण पुढचे व्हिडिओ जे असतील ते गौरींचे असतील. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.